नमस्कार. आज आपण प्रॅक्टिकली डॅशबोर्ड बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल आपण बऱ्यापैकी डेटा सेटला कनेक्ट केलं आणि त्यानंतर टेबल घेतले होते आणि त्याच्यानंतर आता आपण डेटा मॉडेल कसं क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं मी की काही टेबल जे होते आपण ते डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल आहे ते घेतले आणि त्याच्यानंतर हा हे 2 फॅक्ट टेबल आपण अपेंड क्वेरीज ह्या फंक्शनने एका सिंगल फंक्शनमध्ये सिंगल टेबलमध्ये आपण मर्ज केले होते किंवा अपेंड केले होते. तर त्यानंतर आपल्याला हे काही जॉइन्स आहे, की प्रत्येक टेबल त्याच्यात जी काही युनिक की असेल दोघांमध्ये त्याच्यानुसार ते जॉइन होतील. मग अकाउंट टेबल आणि फॅक्ट टेबल हा अकाउंट आयडीवर जॉइन होईल. अपॉर्च्युनिटी आणि फॅक्ट हा अपॉर्च्युनिटी आयडी आणि प्रोडक्ट आयडी फॅक्ट प्रोडक्ट आयडीवरती जॉइन होतील दोन्ही टेबल आणि हे पार्टनर आयडीवरती. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रिलेशनशिपमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यासाठी आपण जो काही आपला जो प्रोजेक्ट होता, आता कालचा जो प्रोजेक्ट होता तोच ओपन करायचा आहे. तुम्ही सेव्ह केलेला असेलच. त्याच्यात आपण तुम्हाला मी सांगितलं होतं, की आपण हे जे काही टेबल्स आहे ते घेतलेले आहे. म्हणजे अकाउंट टेबल आहे. फॅक्ट टेबल आपण एक नवीन फॅक्ट टेबल केलं आणि अपेंड क्वेरीज फंक्शन यूज करून आपण हे फॅक्ट ए आणि फॅक्ट बी हे 2 टेबल आपण घेतले होते. त्यानंतर आता आपण अपॉर्च्युनिटी, पार्टनर, प्रॉडक्ट, सेल स्टेज वगैरे असे भरपूर सारे टेबल आहेत. तर बेसिकली जेव्हा आपण डेटा मॉडेल क्रिएट करतो, तेव्हा आता आपली पहिली गोष्ट की हे सर्व करताना आपल्याला नेमकं कोणतं डेटाबेस डिझाइन किंवा कोणतं मॉडेल यूज करायचं, आर्किटेक्चर यूज करायचं ते बघायचं असतं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की बऱ्याच वेळा काही डेटा मॉडेल डिझाइन असतात. आता स्टार स्कीमा म्हणून एक डेटा मॉडेल डिझाइन आहे. ते मोस्टली यूज केलं जातं आणि जेव्हा आता ह्या स्वरूपात हे सगळे टेबल्स आलेली आहे आता. आता फॅक्ट ए आणि फॅक्ट बी आपण काही यूज करणार नाही. त्यामुळे हे थोडेसे बाजूला ठेवूया. कारण आणि तुम्ही इथं बघू शकतात, की याचा आयकॉन आहे तो हाईड केलेला आहे. म्हणजे हे दोन्ही टेबल आपण हाईड केलेले. तर आता हे जे टेबल्स आहे ते एकदम व्यवस्थित लावून घेऊया. जेव्हा कधी आपल्याला पहिली गोष्ट असते, की आपण जेव्हा डेटा मॉडेल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला फॅक्ट टेबल, डायमेन्शन टेबल ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजे अगोदर, की नेमकं कोणते. आता आपण आयडेंटिफाय करून झालंय आपलं, की आपल्याला फॅक्ट टेबल कोणते आणि डायमेन्शन टेबल कोणते. आता ही कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. डायमेन्शन टेबल म्हणजे काय, की ज्या टेबलमध्ये क्वालिटेटिव्ह डेटा असतो, टेक्स्टच्या स्वरूपात जास्तीत जास्त डेटा असतो, ते डायमेन्शन टेबल झाले. फॅक्ट टेबल म्हणजे जो आपला ट्रान्झॅक्शनल डेटा असतो. मग आता याच्यात थोडंसं आयडेंटिफाय करायचं असेल, तर ट्रान्झॅक्शनल टेबलमध्ये किंवा जे फॅक्ट टेबल असतात त्याच्यात ट्रान्झॅक्शनल डेटा असतो. म्हणजे काही डेट्स फील्ड असतात आणि त्याचं ट्रान्झॅक्शन्स असतात. जसं आणि रेव्हेन्यू म्हणा, टॅक्स, प्रॉफिट अशा ज्या फील्ड्स आहेत त्या असतात आणि बाकीचे जे असतात लेट्स से पार्टनर वगैरे किंवा असे प्रॉडक्ट वगैरे, तर इथं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो तो जो डेटा असतो तो डायमेन्शन टेबल असतात. तर ह्या 2 गोष्टी एकदम क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणताही प्रोजेक्ट करा, रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये पण जेव्हा तुम्ही कोणत्याही डेटाबेसला कनेक्ट करशाल, तेव्हा तुमच्याकडे असे स्ट्रक्चर असणार आहे. काही फॅक्ट टेबल असतो, काही डायमेन्शन टेबल असतो. ही कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. फॅक्ट टेबल कोणते आणि डायमेन्शन टेबल कोणते. एकदा की झाले तर त्यानंतर मी एक स्टार स्कीमा मी अगोदर पण एकदा जेव्हा पॉवर बीआयचे सर्व बाकीचे टॉपिक्स घेत होतो, तेव्हा मी सांगितलं होतं, की डेटाबेस डिझाइन करताना किंवा डेटा मॉडेल डिझाइन करताना आपल्याला कोणता स्कीमा किंवा कोणतं आर्किटेक्चर यूज करायचं त्यावेळेस मी सांगितलं होतं की स्टार स्कीमा. तर स्टार स्कीमामध्ये काय असतं ना, की जनरली सेंटरला फॅक्ट टेबल असतात आणि बाकीचे जे टेबल्स आहेत ते असे साइडला असतात. जेणेकरून स्टारच्या स्वरूपात एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर डिझाइन होईल आणि याच्यात आता आपल्याला जॉइन करायचंय. तर जॉइन करताना आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे, की याच्यात आपल्याला जे काही टेबल असतात, की जे कॉमन जे जे काही कीज असतात, कॉमन असतात, ते आपल्याला जॉइन करायचे असतात. आणि मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक टेबलमध्ये चेक करायचं, की नेमकं कोणते टेबल्स आहे, की कोणते कॉलम्स आहे जे युनिक आहे. तर ते अ, जॉइन करायचे. आता इथे बघा हा अकाउंट टेबल आहे. तर हा अकाउंट टेबलमध्ये आता अजून एक गोष्ट इथं सांगायची जेव्हा फॅक्ट टेबल असेल, तेव्हा फॅक्ट टेबलमध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ फील्ड असतात. न्यूमेरिक. आता हे जे आयकॉन दिसतंय तुम्हाला, हे न्यूमेरिक फील्डचं आहे. म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट रेव्हेन्यू झाला, त्यानंतर फॅक्टर प्रॉडक्ट रेव्हेन्यू असे जे असतात. परत हे आयडी वगैरे आहे, नंबर फील्ड आहे जास्तीत आणि याच्यात बघा ह्या टेबलमध्ये कमीत कमी म्हणजे काय म्हणतात त्याला, की नंबर फील्ड आहे. आता इथं दाखवत आहे हे न्यूमेरिक पण याच्यावर काही ट्रान्झॅक्शन्स आपण किंवा सम वगैरे करू शकत नाही. तर
त्या दृष्टीने हे डायमेन्शन टेबल्स आहे. आता हे जॉइन करायचे असल्यावर तुम्ही एकतर इथून हे जे अकाउंट आयडी आहे तो इथून आपण असं ड्रॅग करू शकतो फॅक्ट टेबलशी आणि इथे ड्रॅग केल्यानंतर आपल्याला हे असे जॉइन होतील. आता हे जॉइन झाल्यानंतर आपण एकदा चेक करू शकतो. डबल क्लिक करायचं आहे त्याच्यावरती आणि आपल्याला चेक करायचं आहे की कसं हे जॉइन करायचे. आणि आता इथं एक क्वेश्चन असू शकतो की का जॉइन करायचे टेबल्स? तर जॉइन अशा करायसाठी करायचे की एकाच टेबलमध्ये सर्व डेटा नसतो. मग हे रिजन, स्टेट इथं काही डेटा आहे आणि त्याचं करस्पॉन्डिंग जे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, ते ह्या फॅक्ट टेबलमध्ये होतात. म्हणून आपल्याला ह्या दोन्ही टेबलमधून डेटा घेण्यासाठी आपल्याला हे जॉइन करावं लागतात. तर ही फॅक्ट टेबल आहे आपला आणि त्याच्यात आपली हे अकाउंट आयडी फील्ड आहे आणि अकाउंट टेबलमधून म्हणजे या अकाउंट आयडी हे 2 आहे. तर मेनी टू वन रिलेशनशिप आहे कारण की काय आहे ह्या याच्यात अकाउंटमध्ये पर्टिक्युलर एका अकाउंटला मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स असू शकतात फॅक्ट टेबलमध्ये. म्हणजे हे जे झालं मेनी रेकॉर्ड्स इथं झाले आणि वन रेकॉर्ड इथं झालं. तर ते ओके करायचंय. आणि हे जॉइन झालेली आहे. आता इथं बघा वन टू मेनी म्हणजे काय आहे, की एक रेकॉर्ड इथे परंतु याचे मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स इथं असतील. त्यामुळे इथं 1 आलेला आहे आणि इथं स्टार आलेला आहे. तर ही कार्डिनॅलिटी असते. तुम्हाला विचारलं, की कार्डिनॅलिटी म्हणजे काय? की नेमकं कार्डिनॅलिटीची गरज काय? तर त्यावेळेस तुम्हाला असं काही एक्झाम्पल द्यावं देता आलं पाहिजे, की लेट्स से एखादा प्रॉडक्ट आहे. तर प्रॉडक्टचे जे काही ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, ते डेलीचे ट्रान्झॅक्शन एक प्रॉडक्ट जर एका दिवशी 3-4 वेळा सेल होत असेल किंवा फक्त एकदाच होत असेल किंवा जास्तही वेळा होत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की एका प्रॉडक्टचं ट्रान्झॅक्शन मल्टिपल होऊ शकतात एका दिवसात, एका महिन्यात. मग त्यासाठी ते फॅक्ट टेबलशी आपल्याला कनेक्ट करावं लागतात. मग त्यावेळेस आपल्याला ही वन टू मेनी रिलेशनशिप किंवा कार्डिनॅलिटी सांगता आली पाहिजे. आता इथं एक प्रॉडक्ट आयडी हा एक फील्ड आहे. मग हा प्रॉडक्ट आयडी आपण याच्यात जॉइन करू शकतो इथे या याच्यावरती. तर सिमिलर आहे. याच्यात काही चेंज नाही. फक्त एकदा व्हेरिफाय करायचं आहे, बरोबर झालं की नाही. फॅक्ट टेबलमधून प्रॉडक्ट आयडी आणि प्रॉडक्टमधून प्रॉडक्ट आयडी. ओके करायचं आहे. मेनी टू वन रिलेशनशिप झालेली आहे, वन टू मेनी. आता या सर्वांचं असंच असतं. जेव्हा तुम्ही कोणताही स्टार स्कीमा डिझाइन करता, तेव्हा फॅक्ट टेबलला मल्टिपल रेकॉर्ड असतात, डायमेन्शन टेबलला एक रेकॉर्ड असतो. म्हणून वन टू मेनी रिलेशनशिप असते. तर इथं एक सेल स्टेज आयडी आहे. तर हा सेल स्टेज आयडी आणि हा सेल स्टेज आयडी इथे आहे. तो जॉइन करायचे इथे. हे दोन जॉइन करायचे. सिमिलर वन टू मेनी स्ट्रक्चर आहे. फक्त एक व्हेरिफाय करायचं आहे. मेनी टू वन सेल स्टेज आयडी, सेल स्टेज आयडी. ओके करायचं आता ही अपॉर्च्युनिटी आता हा अपॉर्च्युनिटी आयडी आहे इथे. तो आपण याला इथे एक अपॉर्च्युनिटी आयडी त्याच्याशी जॉइन करू शकतो. मग इथे आपल्याला घ्यायचा आहे असा. तर अशा पद्धतीने हे पण करायचं आहे आणि इथे शेवटचा जो आहे पार्टनर आयडी, तो पार्टनर आपण याच्याशी जॉइन करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं. म्हणजे आता तुम्ही बघशाल, की जो आपण स्टार स्कीमा म्हणतो ना, की स्टार स्कीमामध्ये काय असतात, की जनरली सेंटरला असतात फॅक्ट टेबल. सेंटरला फॅक्ट टेबल असतो आणि त्याच्या अराउंड जे आहे ते डायमेन्शन टेबल असतात आणि त्यानुसार ते जॉइन केले असते. म्हणजे एक स्टारच्या स्वरूपात हे डिझाइन होतं. म्हणून याला स्टार स्कीमा म्हणतात. आता तुम्हाला बऱ्याच वेळा विचारू शकतात, की डेटाबेस मॉडेल किंवा डेटा मॉडेल डिझाइन करण्यासाठी तुम्ही कोणती मेथड वापरता? तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की मल्टिपल मेथड्स आहे. परंतु स्टार स्कीमा ही कॉमनली यूज केलेली मेथड आहे. जिथे आपण फॅक्ट टेबल सेंटरला ठेवतो. अराउंड आहे ते डायमेन्शन टेबल ठेवतो आणि त्याच्यानुसार ते जॉइन करतो. आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता आपल्याला ह्या टेबलमधून कोणत्याही टेबलमधून कसाही डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा असेल, तर सर्व टेबल जॉइन केलेले असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित डेटा डिस्प्ले होईल. आता हे झालं डेटा मॉडेलचं काम. आता डेटा मॉडेल हे सेव्ह करायचं आहे. डेटा मॉडेल जेव्हा आपण क्रिएट करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात घेण्याची गोष्ट एवढीच आहे, की प्रॉपर डायमेन्शन टेबल, प्रॉपर फॅक्ट टेबलशी जॉइन झाले पाहिजे. त्यांची जॉइन्स व्यवस्थित पाहिजे. अ, ज्या जे कॉलम कॉमन आहे 2 टेबलमध्ये तेच जॉइन करायचे. कोणताही कॉलम कुठेही कोणालाही कोणत्याही कॉलमला जॉइन करायचं नाही. जर तसं केलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा डेटा बरोबर येणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं असं नाही, की आता इथं अपॉर्च्युनिटी आयडी इथं हा न्यूमेरिक फील्ड आहे काहीतरी आणि ह्या फॅक्ट टेबलमध्ये आणि जर तुम्ही इथे ह्या अपॉर्च्युनिटी आयडीसाठी लेट्स से हा अपॉर्च्युनिटी टेबलमध्ये तुम्ही जर नेमला कनेक्ट करायला गेले तर ते चुकीचं होईल. म्हणजे लेट्स से इथं नेमला, तर ते तुम्ही मॅचिंग होणारच नाही. मग त्यासाठी तुमचं जे आहे ते अपॉर्च्युनिटी आयडीलाच इथं
होणं गरजेचं असतं. आता अजून एखादा प्रश्न असू शकतो, की अपॉर्च्युनिटी आयडी आणि हा जो कॉलम आहे, जो फॅक्ट टेबलचा, तर यांची नावं डिफरंट असू शकतात का? म्हणजे फॅक्ट टेबलमध्ये इथं नाव वेगळं आहे आणि इथं नाव वेगळं असू शकतात, परंतु डेटा सेम पाहिजे. जर आयडी म्हणून आता इथं असं असू शकतो, की याचं नाव अपॉर्च्युनिटी आयडीमध्ये लेट्स से याचं नाव काहीतरी वेगळं असू शकतो. जसं की फक्त आयडी. फक्त आयडी जरी असला, परंतु तो प्रॉपरली ह्या अपॉर्च्युनिटी आयडी बरोबरच कनेक्ट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 2 कॉलमची नावं सेपरेट असू शकतात, परंतु त्यांचा डेटा सेम असायला पाहिजे. सेम डेटा टाइपचा म्हणजे नंबर फॉर्मॅटचा. म्हणजे जो डेटा फॉर्मॅट हा होल नंबर असला पाहिजे आणि तोच इथे पण तुम्ही हा होल नंबरच असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे जेव्हा असेल तेव्हाच ते जॉइन होऊ शकतात किंवा प्रॉपर डेटा रिट्रीव्ह करू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रॉपर की जे काही प्रॉपर कॉलम आहे ते आपण जॉइन करणार आहोत. तर हे सर्व झालेलं आहे. आता आपल्याला पुढची गोष्ट करायची, की आता व्हिज्युअलायझेशन किंवा डॅशबोर्ड बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता व्हिज्युअलायझेशन आणि डॅशबोर्ड जर बनवण्याचा प्रयत्न केला, तर आपण एक डिझाइन केली होती, की जिथं आपल्याला मी तुम्हाला सांगितलं, की आपण एक ओव्हरव्ह्यू पेज करणार आहे आणि एक डिटेल पेज करणार आहे. जिथं आपण ओव्हरव्ह्यू पेजमध्ये आपण काही के-पी-आयज डिस्प्ले करणार आहे वरती. त्याच्यानंतर काही चार्ट इथे डिस्प्ले करणार आहे. इथे एक चार्ट डिस्प्ले करणार आहे. इथे एक मॅप वगैरे असे काही वेगवेगळे चार्ट्स डिस्प्ले करणार आहे. हे पहिल्या पेजमध्ये आणि डिटेलमध्ये एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये डेटा आपण इथे डिस्प्ले करणार आहेत. तर हे करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे टोटल जे अपॉर्च्युनिटी रेव्हेन्यू आहे किंवा अपॉर्च्युनिटी काउंट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला इथे यायचंय ह्या फॅक्ट टेबलमध्ये ज्या गोष्टी आहे, की आता इथं जेव्हा आपण इथे येतो तर त्यावेळेस आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर कॅल्क्युलेटेड कॉलम सांगितला होता आणि एक मेजर सांगितला होता. तर कॅल्क्युलेटेड कॉलम जेव्हा आपण क्रिएट करतो, तेव्हा आपण कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये आपण एखादा टेबल असेल, त्याला एक ॲडिशनल इथं न्यू कॉलम म्हणतो आणि एक ॲडिशनल टेबल इथं एक फिजिकल ॲडिशनल कॉलम इथे या टेबलमध्ये ॲड केला जातो. इथून किंवा तुम्ही टेबल टूलमधून जरी गेले आणि इथं न्यू कॉलम म्हटलं, तर एक ॲडिशनल कॉलम इथं क्रिएट होतो आणि त्याच्यात आपण काही वेगवेगळं कॅल्क्युलेशन्स करू शकतो. परंतु सध्या इथं आपल्याला काही गरज नाही. पुढे लागली तर आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स करू शकतो आणि मेजर जे आहे ते मेजर ॲक्चुअली इथे दिसत नाही ह्या टेबलमध्ये, परंतु इकडे क्रिएट होऊ शकतात. इकडे क्रिएट होऊ शकतात किंवा इथे पण डायरेक्टली आपण याच्यावरती राइट क्लिक करून न्यू मेजर म्हणून क्रिएट करू शकतो आणि ते इथे डिस्प्ले होतील. इथे फॉर्म्युला म्हणून क्रिएट होतील, परंतु याच्यात ह्या टेबलमध्ये कुठेही दिसणार नाही. परंतु त्याचं कॅल्क्युलेशन जे होतंय ते होणार आहे इंटरनली. तर त्यासाठी आता आपला हा एक प्रॉडक्ट रेव्हेन्यू आहे. हा प्रॉडक्ट रेव्हेन्यू बेसिकली आत्ता जर बघितला तर तो ह्या स्वरूपात आहे. म्हणजे की जो आहे 1.97 बिलियन असा दिसतोय. आता याचं जे झालेलं आहे ते सम आलेलं आहे. परंतु आपण आता जेव्हा आपण इथं ड्रॅग करतो, तेव्हा हा इथे आपण असा डायरेक्टली डिस्प्ले करू शकतो आणि याचं जर बघितलं तर बाय डिफॉल्ट कार्ड घेतलेलं आहे. तर आपण हे न करता आपण याला आपल्याला परत म्हणजे हा प्रॉडक्ट रेव्हेन्यू बऱ्याच वेळा यूज करायचा आहे. त्यामुळे आपण याचं काय करून घेऊ, एक मेजर क्रिएट करून घेऊ आणि मेजर क्रिएट करताना त्याला आपण नाव देऊया, की प्रॉडक्ट रेव्हेन्यू आणि हे याचं जे नाव आहे सम करू आणि जो प्रॉडक्ट रेव्हेन्यू आहे फॅक्ट टेबलमधला तो आपण घेतोय. म्हणजे याच्यात काय करतोय, की आपण एक नॉर्मल सम फंक्शन घेतोय. मेजर जेव्हा क्रिएट करतो ना, तेव्हा आपला हा बेसिकली आपण एक नवीन फील्ड तयार करतोय. नवीन कॉलम तयार करतोय. जो बेसिकली असा कुठं दिसणार नाही या टेबलमध्ये वगैरे. फिजिकली कुठे दिसणार नाही. परंतु ॲक्चुअल जेव्हा कॅल्क्युलेशन होईल ना, तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन होऊन तो आपण यूज करू शकतो. तर तेवढं लक्षात घ्यायचं आहे, की सम फंक्शन आपण आता यूज केलंय आणि हे प्रॉडक्ट रेव्हेन्यूचं सम. मग जर जो आपण इथे घेतला कुठे पण, तर तो बरोबर प्रॉपरली आता हा जो प्रॉडक्ट रेव्हेन्यू आहे सॉरी हां, प्रॉडक्ट रेव्हेन्यू जो आहे, जो आता आपण फर्स्ट तो इथे डिस्प्ले होईल. तर हे आपल्याला यूज करायचं आहे. त्यासाठी आता हा एक ब्लँक आहे. आता सुरुवातीला आपण जेव्हा डॅशबोर्ड क्रिएट करतो, तेव्हा लक्षात घ्यायचं, की आपल्याला सुरुवात जेव्हा करतो, त्यावेळेस एखादं डॅशबोर्डचं टायटल देणं गरजेचं असतं. त्यासाठी मग एखादा आपण एक हे टेक्स्ट बॉक्स आहे, तो सिलेक्ट करू शकतो आणि वरती एखादा जो आहे, इथं नाव वगैरे देऊ शकतो. म्हणजे लेट्स से इथे कुठेतरी आपल्याला नाव द्यायचं मग याच्यात आपण म्हणू शकतो, की प्रॉडक्ट नाही अपॉर्च्युनिटीज रेव्हेन्यू
डॅशबोर्ड असं आपण नाव देऊ शकतो. आता हे नाव जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करतो, त्यावेळेस हे बिझनेसने डिसाईड केलेलं असेल, की त्यांना काय नाव पाहिजे. याची जी फॉर्मॅटिंग आहे, ती इथं आपण करू शकतो. जी काही फॉर्मॅटिंग आहे. आता याची साईज थोडी मी वाढवतोय. मे बी हां. तर असं करतोय आणि याला जर याचं एक असं नाव देतोय मी आणि याला फॉर्मॅटिंग जर करायची जर झाली, तर इथं थोडीफार आपण याचं चेंज करू शकतो. आता सध्या याची जी अलाइनमेंट आहे, ती अलाइनमेंट सेंटरला करूया. जेणेकरून तो असा थोडासा इथे दिसेल. आता आपल्याला ही थोडी स्पेस मी राइट साइडला ठेवलेली आहे, कारण की आपण इथे एखादा फिल्टर किंवा स्लायसर आपण ॲड करू शकतो. तर सिंपल फक्त मी आता इथं हे केलेलं आहे. अ, म्हणजे आपलं टेक्स्ट बॉक्स ॲड केलेला आहे. टेक्स्ट बॉक्स कंपोनंट आणि त्याच्यात नाव दिलेलं आहे. आता याच्यात थोडीशी फॉर्मॅटिंग अजून आपण करू शकतो. कारण की सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता इथं पेज इन्फॉर्मेशन असते. तर पेजचं नाव आहे. इथं पेज चे नाव आहे जे तर आपण ते चेंज करू शकतो. पेज 1 नाही. तर इथं आपल्याला इथं डबल क्लिक करू शकतो किंवा इथून पण आपण काय म्हणू शकतो की ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यू पेज आहे आपलं. ओव्हरव्ह्यू म्हणजे काय की हाय लेव्हल इन्फॉर्मेशन हे पेज देणार आहेत. आणि पेज टाइप आपण स्टँडर्ड, टूल टिप, ड्रिल थ्रू वगैरे करू शकतो. तर हे 2 पेज टाइप काय आहे नेमके ते मी सांगतो तुम्हाला, की कसे काय वर्क वगैरे होत आहेत ते. परंतु आता सध्या आपण पेज टाइप जो आहे तो स्टँडर्ड ठेवूया आणि कॅनव्हास सेटिंग जे आहे, ते कॅनव्हास सेटिंग जी आहे ती इथं आपण व्हर्टिकल अलाइनमेंट टाइप जो आहे त्याची साइज असते ॲक्चुअली 16:9 ही जी आहे ती स्टँडर्ड आहे. जी आपल्याला जवळपास जे लॅपटॉपचे जे किंवा वेबसाईटवरती जी डिस्प्ले होण्याची असते ती. जर तुम्हाला लेटर, टूल टिप, कस्टम वगैरे पाहिजे असेल, तर ती पण आपण करू शकतो आणि त्याची साईज आपण देऊ शकतो. परंतु जी डिफॉल्ट असते ती ठेवण्यास काही अर्थ नाही. जशी तुमची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल बिझनेसकडनं, की तुम्हाला त्यांना याच साईजमध्ये पाहिजे, त्यावेळेस आपण हे चेंज करतो. व्हर्टिकल अलाइनमेंट ही जी आहे ती आपण थोडंसं मिडल करूया. कारण की थोडी स्पेस राहून देऊया वरती आणि खाली. थोडासा मोठा करतो इथे, जेणेकरून आपला हा डॅशबोर्ड व्यवस्थित दिसेल. याला फिल्टरचा जो आयकॉन आहे, तो आपण इथे चेंज करू शकतो. आता याच्यात थोडीशी सेटिंग आहे. तर हा जो साईज आहे, ती साईज मला वाटतं की थोडंसं मी बोल्ड न करता असं माझ्या मते हा असा पण व्यवस्थित दिसेल. काही हरकत नाही. याला मी थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे चेंज करू शकतो. जसं पाहिजे तसं. आता हे तुम्ही कसंही करू शकता. मला या बॅकग्राऊंडचं काही नाही, की मला जसं असं वाटतं, की थोडंफार मी ह्या स्वरूपात काहीतरी जे आहे ते असं करतोय. आणि त्यानंतर आपलं कॅनव्हासचं बॅकग्राऊंड आहे. ॲक्चुअली कॅनव्हास म्हणजे काय, की हे पूर्ण कॅनव्हास जो आहे तो त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे तर आपण एखादा कलर देऊ शकतो. किंवा येथे एखादी इमेज आपण सिलेक्ट करू शकतो. आता कॅनव्हास म्हणजे जो आहे तो याच्यात पाठीमागे जो असतो तो आणि याचा जो वॉलपेपर आहे ना, तो वॉलपेपर ॲक्चुअल कलर आपल्याला दिसेल. आपण आता हा व्हाईट कलर आहे, पण याला जर मी चेंज केलं, तर तो माझा हा कलर असा होऊन जाईल. ठीक आहे. तर साधारण जे थोडे लाईट कलर असतात ते बॅकग्राऊंडला ठेवलेले काही हरकत नाही. किंवा तुम्हाला वाटलं तर ह्या टाइपचा कोणतातरी एखादा याहीपेक्षा जो मॅच होईल सारखा हे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठेवू शकता. त्याच्यात काहीही असं स्पेसिफिक नाही. जो मला असं वाटतो, की लाईट कलर आणि हा जो कलर आहे, तो पण मला याचा कलर जो आहे, सेम करायचा आहे. कारण की मला तो व्यवस्थित दिसेल. तर असा काहीतरी हा डॅशबोर्डचा मी बॅकग्राऊंड कलर वगैरे केलेला आहे. ह्या तुमच्या चॉईसनुसार करा. काही अडचण नाही. तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहे, रो कार्ड डिस्प्ले करणार आहे. जसं की आपल्या डिझाइननुसार आपल्याला काय करायचं आहे, की अपॉर्च्युनिटी रेव्हेन्यू आणि अपॉर्च्युनिटी काउंट हे आपल्याला 2 के-पी-आय डिस्प्ले करायचे. जेव्हा कधी तुम्ही डॅशबोर्ड डेव्हलप करायचा असेल, त्यावेळेस सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला के-पी-आयज असतात आपले सुरुवातीलाच. तर के-पी-आय म्हणजे काय? तर के-पी-आय म्हणजे हे जे कंपोनंट आहे रो कार्ड म्हणून, तर ते आपण डिस्प्ले करतो. तर इथं बघा हे येतं. तर बघा इथं एक गॉज असतो. त्यानंतर हे कार्ड नवीन आहे हा. परंतु हा एक सिंपल आहे. तो आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर मल्टी रो कार्ड आहे. एकाच ह्याच्यात आपण 2-3 के-पी-आयचं एकात डिस्प्ले करू शकतो. आणि हे जे आहे ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व्हॅल्यूनुसार हा डिस्प्ले होतो. तर साधारण आपण बघूया याला जो जो आहे तो साधा आपण घेऊया आणि इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करूया. की जिथे आपण याला आता इथं आपल्याला काय ॲड करायचं आहे, फक्त हा जो प्रॉडक्ट रेव्हेन्यू आहे, जो आपण घेतलेला आहे,
तो आपल्याला घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण हे सर्व सिलेक्ट करू शकतो आणि याचे फॉर्मॅटिंग जर बघितले तुम्ही, की याच्या डेटा साइडमध्ये सम ऑफ द प्रॉडक्ट. आता इथं जे आहे ते प्रॉडक्ट रेव्हेन्यू सॉरी हा नाही घ्यायचा आपल्याला. जो आपण ऑलरेडी हा जो मेजर घेतलेला आहे तो घ्यायचा आहे. मग तो आपला इथे व्यवस्थित येईल. मग आता इथं अ, आता याचं याचं थोडंसं फॉर्मॅटिंग आपण करू शकतो. जसं पाहिजे तसं आपल्याला याच्यात फॉर्मॅटिंग वगैरे करता येईल. आणि याची फॉर्मॅटिंग जर करायची जर झाली, तर आपल्याला इथं याची साईज आणि स्टाईल वगैरे, हाईट किती ठेवायची, विड्थ किती ठेवायची, हॉरिझॉन्टल हे आपण करू शकतो. पॅडिंग किती पाहिजे, म्हणजे टॉपला किती आता जी बाय डिफॉल्ट असते 5-5 पिक्सेलची ती ठेवली तरी काही हरकत नाही. अ, आणि बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड आता हे असं आहे, तर याच्यात थोडंसं आपण चेंज करू शकतो. तर काहीतरी वेगळा कलर आपण इथं ठेवू शकतो. ठीक आहे. अ, जो असं थोडासा व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. त्याचा फॉन्ट वगैरे आपण चेंज करू शकतो. जसा फॉन्ट असेल, आता इथं पण गाईडलाईन्स असतात, की तुम्ही कोणता फॉन्ट यूज करायला पाहिजे. मग त्यासाठी फॉन्ट यूज करण्यासाठी आपण हे जे आहे कॉल आउट व्हॅल्यू वगैरे तर ती आपण इथं जो फॉर्मॅट आहे तो आपण इथं हा एक फॉर्मॅट आहे. तो व्यवस्थित दिसतो. याची साईज आहे ती करू शकतो. याचा बॅकग्राऊंड आता हा कलर जरा चेंज होतोय. मी याला थोडासा डार्क करतो अजून. अ, हा ब्लू कलरचा मला घ्यायचा आहे हा कलर. हां, ठीक आहे. डिस्प्ले युनिट्स ॲक्चुअली ऑटो असतात. इथं जे बिलियन असतात ना, बिलियन, थाउजंड्स, मिलियन्स, ट्रिलियन्स वगैरे जशी रिक्वायरमेंट असेल तसे आपण इथे डिस्प्ले करतो. जनरली ही जी फिगर असते ती बिलियन किंवा मिलियनमध्येच असते. त्यामुळे आपण हे जे काय आहे ते आपण इथं बिलियन्स सिलेक्ट करू शकतो. डेसिमल प्लेसेस आपल्याला पाहिजे असेल तर 1 डेसिमल, 2 डेसिमल जे आहे ते ठेवू शकतो. अ, आणि त्यानुसार टेक्स्ट रॅप म्हणजे टेक्स्ट रॅप म्हणजे आपल्याला एवढी जी साईज आहे त्याच्यातच आपलं ते डिस्प्ले होईल. तर हे एक नॉर्मल फॉर्मॅटिंग आहे. बॅकग्राऊंड वगैरे व्हिज्युअल शॅडो वगैरे जर पाहिजे असेल तर याच्यात शॅडो वगैरे म्हणजे जी कस्टमाइज फॉर्मॅटिंग असेल ती आपण करू शकतो. आणि कॅटेगरी लेबल आता इथं पण एक फॉर्मॅटिंग आहे. तर इथं जर कॅटेगरी लेबल म्हणजे जे खालचं आपलं जे आहे हे जे नाव आहे तर ते. तर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि याच्यात आहे प्रॉडक्ट रेव्हेन्यू किंवा याला आपण नाव देऊ शकतो, की जर म्हणजे आपल्याला रिनेम जर करायचं झालं तर रिनेम फॉर धिस व्हिज्युअल म्हणू शकतो आणि याला म्हणू शकतो, की अपॉर्च्युनिटीज रेव्हेन्यू. ठीक आहे. तर हे करू शकतो. आणि याच्यात जर तुम्हाला वाटलं, की पर्टिक्युलर आपल्याला हे जे आहे, की आपल्याला हे पर्टिक्युलर हे फॉर्मॅटिंग करायचं आहे याच्यात. फॉर्मॅट कॅटेगरी लेबल याचा कलर वगैरे चेंज करायचा आहे. तर आपण तो करू शकतो आणि याच्यात आता हा जो कलर आहे तो हा एक नॉर्मल कलर जो आहे तो आपण एक मला तर हा एक आपण कलर घेऊ शकतो. जो आता मी सध्या हे घेतोय हा कलर घेतल्यानंतर तर थोडासा असा वेगळा दिसेल. ठीक आहे, म्हणजे याच्यात थोडंफार आपल्याला कस्टमायझेशन करता येईल जसं पाहिजे तसं. तर हा जो आहे तो अपॉर्च्युनिटी रेव्हेन्यूज आलेला आहे. आता आपल्याला दुसरा एक आपल्याला काउंट करायचा आहे. म्हणजे ॲक्चुअली जेव्हा आपण ह्या डॅशबोर्डमध्ये जातो टेबल्समध्ये जातो, तर या फॅक्ट टेबलमध्ये अपॉर्च्युनिटी आयडी म्हणून एक कॉलम आहे. तर अपॉर्च्युनिटी आयडी म्हणजे ॲक्चुअली काय आहे, की प्रत्येक म्हणजे बिझनेसमध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटीज असू शकतात. म्हणजे काहीतरी ऑर्डर येऊ शकतात, डील्स येऊ शकतात. तर त्या कशा आहे म्हणजे त्या टाइपच्या. तर त्यासाठी हा डेटा आहे आणि मग त्याच्यातून आपण टोटल अपॉर्च्युनिटी काउंट किती आहे, तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपण एक मेजर क्रिएट करणार आहोत. ज्याला आपण अपॉर्च्युनिटीज काउंट म्हणणार आहोत आणि तो इथं डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तो अपॉर्च्युनिटीज काउंट काउंट असं क्रिएट करू शकतो आणि याला काउंट फंक्शन यूज करू शकतो. आता काउंट काय करतं ना, आता काउंट फंक्शन जर बघितलं तर की जेवढे नंबर्स असतील तेवढे करतं. आता आपला आणि काउंट ए काय करतं ना, की याच्यातल्या नंबर ऑफ व्हॅल्यूज ॲक्चुअली डिस्टिंक्ट व्हॅल्यू ज्या असतात त्या घेण्याचं काम करतं आणि त्यासाठी मग आपण फॅक्ट टेबलमधला जो अपॉर्च्युनिटी आयडी आहे तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की फॅक्ट टेबलमध्ये फॅक्ट टेबलमध्ये जो अपॉर्च्युनिटी आयडी आहे, हा कॉलम इथे घेणार आहोत आणि त्याला मग आपण इथे ॲज नवीन रो कार्ड म्हणून आपण डिस्प्ले करणार आहोत. आता हे जे आहे ते आपण आता इथं डिस्प्ले केलेलं आहे. आता आपल्याला अजून एक रो कार्ड घ्यायचा आहे, जो आपल्याला इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय आपण.
याच्या बाजूला. म्हणजे जे काय होईल की दोन बेसिकली आपले रो कार्ड तयार होतील आणि रो कार्ड तयार झाल्यानंतर आता हा जो आहे अपॉर्च्युनिटीज काउंट मी जो आत्ता घेतलेला आहे त्याला आपण इथं ड्रॅग करू आणि 458 ज्याची काही व्हॅल्यू येते ती इथे डिस्प्ले होते. तर याचा परत आपल्याला थोडंफार कलर वगैरे करू शकतो. आता हे तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकता. आता मी याची जी केली तशीच याची करू शकतो. किंवा इथे एक कॉपी बेसिकली आता इथं कॉपी व्हिज्युअल जरी केलं असतं मी आणि पेस्ट जरी केलं असतं इथे तर मी तेच करतो आता कारण की मला परत फॉर्मॅटिंग करायची नाही. तर मी आता याला कॉपी करतो आणि याचा फक्त मी काय करणार आहे हा जो आहे तर तो काढून प्रोडक्ट रेव्हेन्यू काढून अपॉर्च्युनिटी रेव्हेन्यूज करणार आहोत. तर सॉरी काय झालं? हां. परंतु याची फॉर्मॅटिंग जी होती ना त्याच्यामुळं आपल्याला आता याचं फॉर्मॅटिंग चेंज करावं लागेल. कॉल आउट व्हॅल्यू हे जे आहे ऑटो हां. तर हे थोडंफार असं जेव्हा आपण कॉपी पेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याला आपण अपॉर्च्युनिटीज काउंट म्हणतोय. त्या हिशोबाने आपण हे झालेलं आहे. मला असं वाटतं की आपण जरा हा खूपच बॅकग्राऊंड कॅनव्हासचा बॅकग्राऊंड जो आहे तो खूपच डार्क घेतलेला आहे. तो जरा व्यवस्थित दिसत नाही मला. कॅनव्हास नाही वॉलपेपर ॲक्च्युली वॉलपेपर खूपच डार्क घेतलेला आहे. व्हाईट ठेवला तरी चालेल. हां, हे जे आहे ना मी हे सिलेक्ट केलं. हां, थोडासा हां, हा जरा व्यवस्थित दिसतो. हां. नाही ठीक आहे, असं असू दे. आणि हे जे आहे, याला पण मला थोडंसं जे आहे साईज आणि स्टाईल याचं पण बॅकग्राऊंड मला थोडंसं चेंज करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता ही फॉर्मॅटिंग आता जसं आपण करूया तसं आता आपल्याला पुढचा एक चार्ट आपल्याला इथं क्रिएट करायचा आहे. आता तो चार्ट म्हणजे कोणता, की आपल्याला एखादा आता जसं मी सांगितलं होतं, की आपल्याला इथं अपॉर्च्युनिटीज काउंट बाय रिजन म्हणून घ्यायचं आहे. तर अपॉर्च्युनिटी काउंट बाय रिजनमध्ये आपल्याला ट्री मॅप घ्यायचा आहे आणि मग ट्री मॅपसाठी आपण काय करणार आहोत, की आता इथं जेव्हा तुम्ही जाशाल, आता हे प्रत्येक चार्ट आपल्याला आहे ना यूज करायचे आता सध्या तरी एवढ्या डॅशबोर्डमध्ये सगळे आपले यूज होणार नाही, परंतु जेवढे शक्य होतील तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आता हा ट्री मॅप आहे. आता याच्यात बघायचं आहे, की आपल्याला ट्री मॅपमध्ये आपण काय डिस्प्ले करू शकतो. तर ट्री मॅप जर घेण्याचा इथं प्रयत्न केला आणि आता इथं बघा ट्री मॅपमध्ये काय होतं ना, की आपल्याला बेसिकली हे जे चार्ट्स आहे तर ह्याच्यात आपल्याला असं ट्री मॅपमध्ये काय होतं ना, की असे कंपोनंट छोटे-छोटे कंपोनंट ते डिस्प्ले होऊ शकतात आणि मग त्याच्यासाठी फॉर्मॅटमध्ये आपल्याला अ, काय करू शकतो आपण, की याच्यात जे काय आता आपला जो अपॉर्च्युनिटी काय करायचं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, अपॉर्च्युनिटी काउंटच डिस्प्ले करायचा आहे. अपॉर्च्युनिटी काउंट जर आपण इथे ह्या व्हॅल्यूजमध्ये जर घेतला, तर हा टोटल जो काउंट आहे 458 येईल. परंतु याच्यात आपल्याला काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटी काउंट बाय रिजन करायचं तर रिजन करण्यासाठी मग आपण रिजनसाठी आपल्याला अकाउंटमध्ये हे जे फील्ड आहे ती घ्यायची. आता ही फील्ड काय घ्यायची, की हे हे जे आहे रिजन या कॅटेगरीमध्ये घ्यायचं आहे. आता बघा तर याच्यात तुम्ही जर बघितलं तर आता याच्यात आता हा जो आहे, आता याच्यात फिल्टर आउट लगेच होतो. तर याला मी इथे एक तर याच्यावरती जर क्लिक केलं आपलं तर हे जे आहे तर आता आपल्याला सध्या रिजन दिसतोय विथ इट्स काउंट म्हणजे जर आता तुम्ही बघितलं याची फॉर्मॅटिंग वगैरे आपण थोडीफार चेंज करू शकतो. आता याच्यात परत जसं आपल्याला लूक अँड फील असतो, जो डिफॉल्ट जो असतो तो न घेता आपण याच्यात काही चेंजेस करू शकतो आणि याच्यात आपल्याला जर स्पेसिफिकली कलर्सचा इथं हे असतो, तर त्यासाठी आपल्याला हे जे फॉर्मॅट आहे अ, याच्यावरती गेल्यानंतर हे जे फॉर्मॅटिंग आहे याच्यात आपल्याला कलर्स इथं जे आहे ते आपण कलर चेंज करू शकतो. म्हणजे पहिला कलर कोणता ठेवू शकतो. म्हणजे जर आपल्याला वाटलं थोडासा असा डार्क घ्यायचा आहे किंवा लेट्स से हा घेतोय आपण. सेंट्रलचा जो आहे तो आपण काहीतरी वेगळा घेतोय आणि हा लेट्स से येलो घेतोय किंवा ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपण याचं फॉर्मॅटिंग करू शकतो. आता इथं एकदम सिंपल आहे. याच्यात काही नाही. आता जर आपण याच्यात अजून एखादा कंपोनंट ॲड जर केला, लेट्स से एखादा स्टेट पण ॲड केला, तर काय होतं ना, की रिजन आणि आहेचे, परंतु स्टेट जर ॲड केला इथं, आता बघा हा स्टेट मी कॉलम ॲड केला, तर इथं तुम्ही बघा डिफरन्स बघा फक्त, की आता इथं मी परत काढतो. आता याच्यात आपल्याला ड्रिलिंग करता येत नाही. तर पण याच्यात मी जर स्टेट ॲड केला, तर लगेच इथं ड्रिलिंग एनेबल्ड म्हणजे ड्रिलिंगचे जे आयकॉन आहेत ते येतात आणि मी जर ड्रिल मोड ऑन केलं, तर आपण इथं म्हणजे ड्रिल करू शकतो नेक्स्ट लेव्हलला. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आता आपल्याला ह्या रिजनमध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहे त्या घेता येईल किंवा त्याच्यात आपले कोणते कोणते स्टेट्स आहे त्या पर्टिक्युलर ह्याच्यात आपण त्याच्यावर क्लिक केलं तरी आपण नेव्हिगेट करू शकतो आणि नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. आता याच्यावर प्रत्येकाचा आपण काउंट बघू शकतो. आता हा हाय लेवल जेव्हा आपण बिझनेसला हा डॅशबोर्ड देऊ, त्यांना त्याच्यात भरपूर इन्साइटफुल इन्फॉर्मेशन भेटू शकते, की पर्टिक्युलर रिजनमध्ये आपला बिझनेसचे अपॉर्च्युनिटीज काय आहे? कोणत्या रिजनमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहे? मग ते का आहे? तर त्यासाठी मग ते प्रत्येक रिजनमध्ये कोणत्या स्टेटमध्ये अपॉर्च्युनिटी जास्त आहे, ते इथं दाखवण्याचा इथं हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यात मग तुम्हाला हा जो टूल टिप दिसतोय इथं त्याच्यात कळेल, की नेमकं अपॉर्च्युनिटीज काउंट किती आहे. ड्रिल डाउन जर करायचं असेल तर इथून पण करू शकतो किंवा मग इथून पण करू शकतो डायरेक्टली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे अपॉर्च्युनिटीज काउंट बाय रिजन आहे. तर हा एक चार्ट आपण क्रिएट केलेला आहे इथं. याची जी फॉर्मॅटिंग आहे तुम्ही ट्राय करू शकता इथं काय टायटल काय द्यायचं आहे की इथं. मग आपण इथं अपॉर्च्युनिटीज काउंट बाय रिजन अँड स्टेट इथं दिलेलं आहे. याची फॉर्मॅटिंग आपण हा जो फॉन्ट आहे आपला तो चांगला दिसतो जरा म्हणून मी हा फॉन्ट घेतोय. जो व्यवस्थित दिसेल. अ, ठीक आहे आणि याचा जो कलर आहे तो मी थोडासा हा डार्क घेतोय जेणेकरून तो आणि जी साईज मी थोडी वाढवतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो जेणेकरून हा जो आहे आपला तो व्यवस्थित दिसेल. तर याच्यात आता याच्यात फॉर्मॅटिंग जी आहे ना, ही जी फॉर्मॅटिंग आहे कॅटेगरी लेबल्स किंवा मोर ऑप्शन जरी बघितलं आपण इथं तर याचं जी लिजंड आहे. लिजंड म्हणजे काय, की आता याला ऑन केलं मी, तर लिजंड असे वरती दिसतील. आता हे ट्री मॅपमध्ये काय लिजंड एवढे काही युजफुल नाही. कारण की याच्यातच कळतंय, की रिजन म्हणजे काय आहे. तर त्यामुळे हे ठेवले नाही तरी चालतात. परंतु जरी ठेवायचे असले तर आपण याच्यात टॉप सेंटरला ठेवायचे, टॉप राईटला ठेवायचे, कुठं ठेवायचे. तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते सिलेक्ट करू शकतो. परंतु आपल्याला सध्या इथं हे लिजंड नकोय कारण की आहे तो व्यवस्थित दिसतोय. आणि त्याच्यात नंतर कलर्स आहे. कलर झाल्यानंतर डेटा लेबल्स आहे. डेटा लेबल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथं ॲड करू शकतो. याच्यात जर डायरेक्टली आपल्याला डिस्प्ले करायचे असेल की किती काउंट आहे. तो डिस्प्ले करायचा असेल तर आपण ते करू शकतो. त्याची साईज, कलर वगैरे आपण इथं स्पेसिफाय करू शकतो. त्यानंतर हे झाल्यानंतर डेटा लेबल झाल्यानंतर कॅटेगरी लेबल्स. आता कॅटेगरी लेबल जे आहे, आता हे जे दिसतंय इथं ते आपण इथं त्यांचा कलर आपण चेंज वगैरे करू शकतो. जसं की तुम्हाला वाटलं की मला थोडासा हा डार्क करायचा आहे किंवा व्हाईट माझ्या मते योग्य आहे. त्याला थोडंसं बोल्ड करतो आणि हे कॅटेगरी लेबल माझ्या मते नको आहे. कारण की काय आहे ना, की याचं फॉर्मॅटिंगमध्ये हे कॅटेगरी लेबल्स सॉरी डेटा लेबल्स चांगले दिसत नाही. त्याच्यामुळं ते ठीक आहे. हे असं राहून देऊ. तर हे झाले 2 चार्ट. आता आपला हा डॅशबोर्ड क्रिएट करायचं काम चाललंय याच्यात, परंतु बऱ्याचशा गोष्टी आहे, की आपण छोट्या-छोट्या गोष्टी करू शकतो. जसं की आता याची फॉर्मॅटिंग वगैरे झाली, ड्रिल अप. आता तुम्ही जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जाशाल, त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाईल, तुम्ही काय-काय केलं? त्यामुळे ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण करतोय ना, त्या लक्षात ठेवा. आता इथं आपण ड्रिलिंग कसं ॲड केलं? ड्रिल केल्यानंतर ड्रिलिंगसाठी नेमकं तुम्ही कोणता चार्ट यूज केला? मग त्यासाठी तुम्ही ट्री मॅपचा एखादा एक्झाम्पल देऊ शकतो. ट्री मॅपमध्ये आम्ही अ, अ, अपॉर्च्युनिटीज काउंट बाय रिजन आणि स्टेट अशा गोष्टी आपण इथं इम्प्लिमेंट केल्या किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे करा तुम्ही. आणि हे तुम्ही सांगू शकतात, की हायरार्किकल किंवा ड्रिल डाउन चार्ट आहे ते आम्ही इम्प्लिमेंट केले आणि याने चांगला इफेक्ट होतो, की म्हणजे काहीतरी तुम्ही स्पेसिफिक बोलतायत. तर त्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. त्यानंतर
हॅलो, आवाज येतोय का? डिस डिस्कनेक्ट झालं होतं वाटतं, मला असं वाटतं. ठीक आहे. तर आता आपल्याला तर आता आपल्याला पुढचा चार्ट क्रिएट ड्रिल म्हणजे काय आहे ना, की ड्रिल डाउन चार्ट किंवा ड्रिल अप चार्ट म्हणजे बेसिकली हायरार्किकल डेटा असतो. म्हणजे आता इथं बघा, एक रिजन आहे. ह्या रिजनमध्ये म्हणजे आता रिजन म्हणजे कन्सिडर करा आपले राज्य. हं. एका राज्यात महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यात भरपूर असे जिल्हे आहे. मग आता एखादा सेल्स मॅनेजर असेल किंवा बिझनेस मॅनेजर असेल, त्या मॅनेजरला बघायचं आहे, की महाराष्ट्रात माझा एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, त्याला किती अपॉर्च्युनिटी आहे, तो सेल होण्याची काय चान्सेस आहे. तर तो काय करणार, की महाराष्ट्रात पूर्ण मला महाराष्ट्र रिजनमध्ये किती काउंट आहे, सपोज 500, तर 500 मग त्या पर्टिक्युलर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये 500 किती डिव्हाईड झालेला आहे. मग पुण्यात किती आहे, मुंबईत किती आहे, कोल्हापूर, नाशिकमध्ये किती आहे, असं प्रत्येकाचा वेगवेगळा काउंट असेल. तो टोटल मिळून 500 काउंट झालेला आहे. तर तो मला ड्रिल थ्रू करणे किंवा हायरार्किकल डेटा झाला तो. म्हणजे जो म्हणतो ना आपण, की पॅरेंट चाइल्डचा डेटा. तर त्या टाइपचा डेटा असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे ड्रिलिंग यूज करावं लागतं. मग त्यासाठी हे ड्रिल बघा. तुम्ही आपण हे जे याच्यावरती नेक्स्ट केलं, तर हे जे आहे हे स्टेट दिसतंय आणि मग त्याच्यात हे पूर्ण आहे. आता मी काय केलं, ह्या ईस्ट रिजनला मी ड्रिल केलं, तर त्याच्यात एवढे स्टेट आहे, ते दिसतायत. जर मी ड्रिल अप केलं आणि मी आता हे वेस्ट रिजनमध्ये केलं, तर वेस्टमध्ये आपल्याला हे 4 स्टेट आहे. तर त्याच्यात आपल्याला त्याचा पर्टिक्युलर काउंट दिसेल. परंतु जो टोटल आहे तो इथं दिसेल. काय परत बोला तुम्ही, ब्रेक झाले जरा. नाही, इथेच डॅशबोर्डमध्ये आपण यूज करणार. तुमचा ॲक्चुअली आवाज ब्रेक होतोय. मला एक्झॅक्ट क्वेशन कळाला नाही. कशात यूज करणार म्हटले तुम्ही? हां, हां, हां. नाही, 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 नाही. दुसऱ्या ह्याच्यात पण यूज होऊ शकतो. म्हणजे हे जे व्हिज्युअल्स आहे ना, आपण प्रत्येक ह्याच्यात पण ॲड करू शकतो. म्हणजे असं काही नाही. स्टॅक बार चार्टमध्ये पण आपण ड्रिलिंग आपण अप्लाय करू शकतो. आता इथं बघा ना तुम्ही, की आपण घेऊया ते चार्ट पण घेऊया. त्याच्यात कळेल तुम्हाला, की कसं हे ड्रिल होतं. म्हणजे बेसिकली पण पण अंडरस्टँडिंग अशी आहे, की जिथं गरजेचं आहे, जिथं रिजन असतात, जिथं स्टेट असतात, जिथं सिटी असतात, अशी जी हायरार्किकल डेटा असेल ना, त्याला आपल्याला डिस्प्ले करायच्या वेळेस आपण अशा पद्धतीचे ट्री मॅप वगैरे म्हणा, हीट मॅप म्हणा, हे करू शकतो. आता याच्यात काही तशा गाईडलाईन नाही, की आपण नेमकं स्पेसिफिकच चार्टमध्येच यूज करायला पाहिजे, असं काही नाही. परंतु आता इथं बघा, अशा पद्धतीचे जे वॉटरफॉल चार्ट वगैरे आहे, याच्यात पण आपण यूज करू शकतो. पाय चार्टमध्ये पण आपण एका लेव्हलमधून दुसऱ्या लेव्हलमध्ये जाऊ शकतो. आता हे जे आहे, इथं ट्री मॅप आहे, डोनट चार्ट आहे, याच्यात पण आपण करू शकतो. फक्त लाईन चार्ट वगैरे आहे ना, त्याच्यात एवढं काही डिटेलमध्ये जाता येणार नाही आपल्याला. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे, की ज्या व्यवस्थित दिसतात इथं, इथं दिसतात. आणि कसं आहे, ट्री मॅप वगैरे जे आहे ते बेसिकली दिसायला लगेच समजून येतात ना, की आता हे कसं डिस्ट्रिब्यूट झालेलं आहे वगैरे ते. त्यामुळे हे डिस्ट्रिब्युशन दाखवण्यासाठी आपल्याला ह्या ट्री मॅपमध्ये जास्त करून यूज केले जातात हे ड्रिलिंग वगैरे. ठीक आहे. तर आता आपल्याला दुसरा एक चार्ट क्रिएट करायचा आहे, जो आपण म्हणतो की रेव्हेन्यू आणि अपॉर्च्युनिटी बाय मंथ. मंथ वाईज आपल्याला एक चार्ट डिस्प्ले करायचा आहे. मग तो करण्यासाठी आपण हे जे आहे, इथं आपल्याला एक चार्ट क्रिएट करायचा आहे, जो आपल्याला आपला जो डेटा आहे, तो डिस्प्ले करेल. मग इथं एक बार चार्ट किंवा लाईन चार्ट हा जो आहे, हा जो लाईन आणि स्टॅक्ड कॉलम चार्ट, म्हणजे आपण काय करतोय, रेव्हेन्यू पण दाखवतोय आणि अपॉर्च्युनिटी काउंट पण मंथ वाईज दाखवायचं आहे आपल्याला. मग आपण जर याला इथं घेतलं, तर आपण आता इथं घेण्याचा प्रयत्न करूया. आणि याला आता आपल्याला काय करायचंय, रेव्हेन्यू आणि याच्या जर फॉर्मॅटिंगमध्ये जर गेलो, तर कंपोनंट बघायचे आपल्याला. एक्स ॲक्सिसला काय आहे, वाय ॲक्सिसला काय आहे, लाईन वाय ॲक्सिसला काय आहे. म्हणजे बेसिकली एक्स ॲक्सिस असतो हा. आता याच्यात 3 कंपोनंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक तर बारचा आहे, आणि एक्स वाय ॲक्सिसचे 2, म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस आहेच, परंतु त्याला रिलेटेड 2 कंपोनंट आहे. एक तर बार्स आहे आणि एक तर लाईन्स पण आहे.
मग हे कसे ॲड करायचे? त्यासाठी आपल्याला मग हे ज्या गोष्टी आहे, की आपण काय म्हणणार आहे, की रेव्हेन्यू आणि अपॉर्च्युनिटीज बाय प्रॉडक्ट हे घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला रिजन हे ज्या मंथ, रेव्हेन्यू आणि अपॉर्च्युनिटी काउंट ह्या गोष्टी घ्यायच्या आहे. मग आता इथं आपण जर एक्स ॲक्सिसला आपल्याला काय प्लॉट करायचं आहे, इथं खाली आपल्याला मंथ प्लॉट करायचं आहे. तर मंथ कुठं आहे आपला? तर याच्यात आहे जो आपण एक्स ॲक्सिसला प्लॉट करू शकतो आणि जो वाय ॲक्सिसला आपल्याला काय करायचं आहे, आता हा मंथ आलेला नाही, तर कारण की त्याला वाय ॲक्सिसला काहीतरी कंपोनंट पाहिजे. तर तो हा जो प्रोडक्ट रेव्हेन्यू आहे, तो कॉलम वाय ॲक्सिसला आपण घेऊ शकतो इथे. तर आता इथं काय झालेलं आहे, की नॉर्मल आपला जो आहे मंथ वाईज आपला हा रेव्हेन्यू डिस्प्ले होतोय. म्हणजे मंथ आला, त्याचा प्रॉडक्ट रेव्हेन्यू इथे आलेला. आता याच्यावर आपल्याला लाईन पण ॲड करायची कारण की आपला चार्ट कोणता आहे, की असा आहे लाईन आणि स्टॅक चार्ट. लाईन वाय ॲक्सिस. मग लाईन वाय ॲक्सिसवर आपल्याला काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटी काउंट जो आहे, तो डिस्प्ले करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा चार्ट आलेला आहे. आता याच्यात थोडंसं फॉर्मॅटिंग करणं गरजेचं आहे आपल्याला, की इथं जर बघितलं तर तुम्ही इथं सॉर्ट ॲक्सिस आता हा प्रॉडक्ट रेव्हेन्यू सॉर्ट झालाय, परंतु आपण हा मंथ वाईज सॉर्ट करू जेणेकरून आपला हा असा दिसेल. आणि याच्यात जर आता आपण फॉर्मॅटिंग करूया. जसं की रेव्हेन्यू आता इथं जे दिसतंय हे जे नाव आहे आपण याला चेंज करू शकतो इथं. तर रेव्हेन्यू अँड अपॉर्च्युनिटीज काउंट बाय मंथ असं आपण नाव देऊ शकतो. याचा फॉन्ट जो आहे तो जनरली कसं असतं ना, जो फॉन्ट आपण एका ठिकाणी सिलेक्ट करतोय म्हणजे तोच सगळीकडे सिलेक्ट केलेला योग्य राहील. मग त्यासाठी आपल्याला हे जे एलिजंट्स वगैरे आहेत ते आपण करू शकतो. आता इथं टॉप लेफ्टला ठेवायचे की काय राईटला ठेवायचे आपण. तर ते म्हणजे आपल्या याच्यानुसार आहे की आपल्याला कसे डिस्प्ले करायचे, कसे दिसतात व्यवस्थित. तर ते करू शकतो आपण. इथं ॲड लिजंड टायटल वगैरे जे आहे ते टाकलंच पाहिजे की तर काही हरकत नाही. ते काढून टाकूया आपण कारण की इथं ते डिस्प्ले होत आहेत. हां, असे. तर हे झालंय प्रॉडक्ट रेव्हेन्यू, अपॉर्च्युनिटीज काउंट आणि मंथ. आता याच्यात आपल्याला अजून थोडीशी फॉर्मॅटिंग करायची आहे. जी फॉर्मॅटिंग अशी आहे की इथं जर हा चार्ट जर व्यवस्थित दिसण्यासाठी बॅकग्राऊंड वगैरे देऊ शकतो. परंतु इथे एक जे लाईन्स आहे, लाईन्सचा कलर आपण चेंज करू शकतो. किंवा जे प्लॉट एरिया, सीरीज लेबल, डेटा लेबल, मार्कर्स, लाईन्स, कॉलम्स. हां, कॉलम्समध्ये हा जो कलर दिलेला आहे आपण, तो कलर आपण चेंज करू शकतो. थोडासा वेगळा घेऊ, डार्क घेऊया जरा. हा ब्लॅक नको आहे. हां, ठीक आहे. हा जरा घेऊया आणि याची लाईन जी आहे तर लाईन्समध्ये तुम्ही बघा लाईन्स जे आहे लाईन्समध्ये ॲक्चुअली कोणत्या टाइपची लाईन्स द्यायची त्यासाठी आपण इथं करू शकतो. आता इथं बघा सुरुवातीला आपण कलर चेंज करून घेऊया. म्हणजे कारण की तो कलर झाला सेम झालेला आहे आणि जर याला मी ह्या कलरने केलं तर ही व्यवस्थित दिसेल आता. आणि त्यानंतर याच्यात अजून एक पॉइंट आपण ॲड करू शकतो. जो मार्कर म्हणून एक ऑप्शन असतो. मार्कर म्हणजे काय असतात की पॉइंट असे दिसतात. म्हणजे आता हे जर केले, तर आता इथं बघा, हे पॉइंट असे डिस्प्ले होऊ शकतात. आता हा जरा चार्ट जरा व्यवस्थित दिसतोय. मग त्यासाठी आपण हे जे आहे रेव्हेन्यू अपॉर्च्युनिटीज बाय मंथ हे करू शकतो. आता याच्यात आपल्याला अजून पाहिजे असेल बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं असेल, तर बॅकग्राऊंड आपण चेंज करू शकतो. जर पाहिजे असेल तर असं करू शकतो. परंतु जास्त भडक करण्यापेक्षा जे नॉर्मल लाईट कलर जे असतात ते घेत चला आणि त्यानुसार आपल्याला हा चार्ट जो आहे तो दिसेल. आता हा येलो न घेता हा घेतोय. हं, ठीक आहे. हा जरा व्यवस्थित दिसतोय तसा. ठीक आहे, हरकत नाही म्हणजे. पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जो असा योग्य वाटेल तसा घेऊ शकतात. हा चार्ट एक क्रिएट झालेला आहे. तर याच्यात आता आपण रेव्हेन्यू आणि अपॉर्च्युनिटीज काउंट बाय मंथ डिस्प्ले केलेला आहे.
आणि आता याच्यात बघितलं तर हे जे मार्कर आहे याच्यात आपल्याला जर याच्यावर क्लिक केलं तर इंटरॅक्शन्स असतात. याच्यावरती क्लिक करून आपण जर बघितलं तर इकडं पण पूर्ण डिस्प्ले होतात. तर जर आपल्याला रिव्हर्ट करायचं असेल तर आपण जसं फक्त नेव्हिगेट केलं तरी पूर्ण याच्यात येऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण हा चार्ट क्रिएट केलेला आहे. याच्यात अजून काही गोष्टी आहे की आपल्याला पाहिजे असेल तर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, लिजंड्स ऑन करू शकतो. ग्रिड लाईन्स ऑन करू शकतो. ग्रिड लाईन्स ॲक्चुअली डॉटेड आहे. इथं आपण त्या व्हाईट कलरने करू शकतो जिथं की आपल्याला ह्या व्यवस्थित दिसतील अशा आणि त्याची साईज वगैरे वाढवू शकतो. हां, एक पॉइंट इथं सांगायचा आहे की झूम स्लायडर म्हणून एक असतो ऑप्शन. याला जर ऑन केलं ना, तर आपल्याला असं येते की झूम स्लायडर भेटतो. म्हणजे याच्यावरती आपण असं जर आपल्याला स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर रेव्हेन्यू याच्यातच पाहिजे असेल, तर की म्हणजे लेट्स से की 150 जे आहे किंवा 150 मिलियन पर्यंत दाखवायचं असेल, तर आपण ते करू शकतो. थोडंसं असं केला, तर पूर्ण जो आहे आपला पूर्ण डिस्प्ले होईल आणि याच्यात हे जे आहे त्यानुसार आपण हा चेंज करू शकतो. आता याच्यात जे थोडंसं जे कस्टमायझेशन असतात, कधी-कधी पर्टिक्युलर रेव्हेन्यूज बघायचा असतो. मग त्याची रेंजेस बघायची असते. तर ते फिल्टरेशन तिथं करायचं असेल, तर आपण हा एक झूम स्लाइडर अवेलेबल करून देऊ शकतो. तर स्लाइडर लेबल पण आपण ॲड करू शकतो. इथं जर पाहिजे तर आपल्याला इथं बघा इथं म्हणजे त्यानुसार आपल्याला आता इथं हे बघा, की मला काय करायचंय 0.1 बिलियन म्हणजे पर्यंतच मला डेटा बघायचा आहे. तर A0 टू 0.1 बिलियन पर्यंत. तर त्यांचा असा डेटा बघायचा असेल तर ते इथं दिसेल. तर जेवढी रेंजमध्ये बघायचं असेल तेवढंच. तर 3 ते 4 मध्ये 3 ते 0.3 ते 0.4 बिलियनमध्ये काय आहे तर प्रोडक्ट रेव्हेन्यू किती? तर फक्त एवढा छोटाच आहे. तर हे थोडं डिफरन्शिएशन करण्यासाठी महत्त्वाचं आहे. स्लाइडर टूल टिप्स पण आहे. टूल टिप्स म्हणजे काय असतात ना, की याच्यावरती आपण जेव्हा म्हणजे माऊस होव्हर करतो ना, त्याच्यावर त्यावेळेस आपल्याला हा दिसेल. म्हणजे अ, बघा आता मी जर हे करतोय ना, तर 0.1 बिलियन दिसतंय. अ, आता जसं-जसं व्हॅल्यू आपण चेंज करतो, तसं ती इथं टूल टिप दिसत असतो. जर हा टूल टिप म्हणजे मी काढून टाकला, तर स्लाइडर टूल टिप ऑफ जर केला, तर मी जेव्हा आपण असं वरती करतोय, त्यावेळेस आपण जो आता दिसत होता, तसं दिसत नाही. तर हे टूल टिप पण ॲड करू शकतो, जेणेकरून ती थोडी अजून युजरला आपण चॉईस देतो. तर अशा पद्धतीने आपण हा एक चार्ट क्रिएट केलेला आहे. ज्याच्यात आपण एक फॉर्मॅटिंग करतो. आता अजून काही ऑप्शन्स असतात. जनरली लाईन्स आहे, मार्कर्स आहे. त्यानंतर लाईन झाल्यानंतर अप्लाय सेटिंग्ज टू लाईन स्टाईल. लाईन स्टाईल आपण डॅश देऊ शकतो किंवा डॉटेड देऊ शकतो. जशी पाहिजे तशी आपण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जॉइन टाइप आता हे जे आहे म्हणजे ॲक्चुअली इथं जे जॉइन असतात ते जे आहे ते स्ट्रोक विड्थ, लिनियर टाइप, स्मूथ स्टेप्स. जनरली जे डिफॉल्ट असतात ते ठेवले तरी चालतात. तर आता मला हा जो आहे तो सॉलिड असलेला तो व्यवस्थित दिसतोय. फक्त मला लाईनचा कलर थोडासा चेंज करायचा आहे. कारण की हा खूपच हां, ठीक आहे. हा व्हाईट जरा चांगला दिसतोय म्हणून मी आता हा व्हाईट ठेवतोय. तर तुम्ही जसं पाहिजे तसं आपण चेंज करू शकतो आणि आता कसं असतं ना, बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेटेड पण करायचं नाही. आता हा स्लाइडर जो आहे ना, तो स्लाइडर जो आहे, तो स्लाइडर ॲक्चुअली त्याचे आपण जे स्लाइडर जो आहे, कुठे गेला तो झूम स्लाइडर? हां, झूम स्लाइडर. तर हे स्लाइडरचे लेबल इथं डिस्प्ले केल्यामुळं हे जरा असं कॉम्प्लिकेटेड वाटतंय किंवा डबल दिसतंय. त्याच्यामुळं ते न दिले तरी चालतात. पण हा म्हणजे खूप सारे नुसतं व्हॅल्यू ॲड न करता सिम्प्लिफाय कसा करता येईल चार्ट वगैरे आणि तो ठेवला तरी चालेल. तर ठीक आहे. तर हे झालेलं आहे आपलं रेव्हेन्यू बाय अपॉर्च्युनिटीज. आता आपल्याला अजून एक पाइपलाईन बाय स्टेज करायचंय. म्हणजे आता आपण याच्यात जर गेलो तर आपल्याला एक सेल स्टेजचा एक ऑप्शन आहे. लीड, क्वालिटी, सोल्युशन, प्रपोजल, फायनल असे एक स्टेजेस आहे आणि ते जर बघितले तर त्याचं लीड स्टेज आहे ते फॅक्ट टेबलमध्ये स्टेज आयडी जी आहे ती इथं आहे. मग त्याच्यात कोणत्या याला लीड आहे, कोणत्या याला फायनल आहे, कोणत्या याला जे आहे ती मिडल जे आहे
अप्रूव्हल स्टेज वगैरेमध्ये. त्यानुसार आहे. मग त्यानुसार आपण हा डेटा पण तिथे डिस्प्ले करू शकतो. मग त्यासाठी आपण इथे एक नॉर्मल चार्ट डिस्प्ले करू शकतो. हा जो आहे स्टॅक्ड बार चार्ट तो घेऊ शकतो किंवा कसलाच बार चार्ट घेऊ शकतो. कोणताही घेऊ शकतो. तर साधारण मी आता इथे एक चार्ट घेतो. ज्याच्यात आपल्याला काय डिस्प्ले करायचंय, तर आपल्याला हे जे आहे काय करायचं आपल्याला पाइपलाईन बाय स्टेज. पाइपलाईन बाय स्टेज म्हणजे काय करायचंय, की जे आहे आता इथं हे जे आहे अपॉर्च्युनिटी काउंट हा जो आहे तो एक्स ॲक्सिसला अपॉर्च्युनिटी हे करतंय एक मिनिट याला पाइपलाईन स्टेज जो आहे तर मला हा डेटा डिस्प्ले करायचा आहे सेल्स स्टेज वाय ॲक्सिसवरती आणि एक्स ॲक्सिसवरती जो आहे तो आपला जनरली अपॉर्च्युनिटी काउंट आहे तो डिस्प्ले करायचा आहे. म्हणजे त्याने काय होईल ना, की आता तुम्ही बघा मी काय केलंय. आता हा सेल स्टेज आहे. म्हणजे जनरली लीड, क्वालिफाय, सोल्युशन, प्रपोजलमध्ये हे जे काही अपॉर्च्युनिटी किती आहे? मग त्या आपल्याला या फॅक्ट टेबलमधून घेण्यासाठी आपण काय करतो हे अपॉर्च्युनिटी काउंट बाय सेल्स. मग याला आपण म्हणजे पाइपलाईन ॲक्चुअली की पाइपलाईन बाय स्टेज याला आपण नाव चेंज करू शकतो. पाइपलाईन बाय स्टेज आणि याचं फॉर्मॅटिंग वगैरे आपण आपला जो फॉन्ट आहे तो चेंज करू शकतो. ठीक आहे. तर ही एक फॉर्मॅटिंग आहे. आता याच्यात आपला जो आहे याच्यात आपण जी काही फॉर्मॅटिंग आहे ती थोडीफार चेंज करू शकतो. याच्यात जसा फॉर्मॅट पाहिजे आपल्याला तसा ग्रिड लाईन वगैरे बार्स, बार्सचा कलर आपण थोडासा चेंज करू शकतो. जो लेट्स से की असं काहीतरी घेऊ शकतो आपण. ठीक आहे. हा किंवा लेट्स से ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काही हे डेटा चेंज करू शकतो. आता हा आपला डॅशबोर्ड जो क्रिएट झालेला आहे, की आपला इथं आपण काय म्हणतोय, की जे काही गोष्टी आहे, की आपल्याला हा जो चार्ट आहे तो क्रिएट झालेला आहे. आता आता आपल्याला अजून इथे एक कंपोनंट ॲड करायचा आहे, परंतु आपला आता वेळ संपलेला आहे. त्याच्यामुळं आपण इथे थांबतोय. हे जे काय आहे सेव्ह करायचंय, तुम्ही आज याची प्रॅक्टिस करा. हा जो चार्ट आहे तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. तुम्हाला जसं फॉर्मॅटिंग वाटेल. आता हे माझं थोडं फॉर्मॅटिंग एवढं काही परफेक्ट नाहीये. परंतु जसं जसं तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतंय, कलर कॉम्बिनेशन कोणतं यूज करायला पाहिजे त्यानुसार करा आणि जे ऑप्शन्स थोडं सिम्प्लिफाय पद्धतीने आपल्याला यूज करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा.